पालखी कुठून आली कुठे जाणार आम्ही जागेवर गेलो हा कोणा पुढे घ्यायची बोला 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 मच्छनान नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय. नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरिरे ते दहिवडी या रस्त्यावर महादेवदारा म्हणून एक गाव आहे. या महादेवदारा या रस्त्यावर आज आपण पाहत आहात की संत बाळूमामाची पालखी बघायला मिळत आहेत. ही पालखी बाळूमामांच्या आदमापूरला घेऊन निघालेले आहेत. तर हे पालखी कोणाच्या वतीने घेऊन चाललेले आहेत? पालखीमध्ये या प्रवासादरम्यान कोणकोणते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत? शिवाय ही पालखी कोणत्या गावची आहे या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे आध्यात्मिक संत सेवाभाव ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष जमीर शेख आहेत. आणि आपल्याला एक वेगळं पण पाहायला मिळत आहेत की संत बाळूमामाच्या पालखीचा सोहळा हा या ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ट्रस्टचे अध्यक्ष ते जमीर शेख आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की तुम्ही संत बाळूमामाची पालखीचं आयोजन काय केलेलं आहे? अध्यक्ष, तुम्ही एक सांगा की ही पालखी कुठून कुठे निघालेली आहे? ही पालखी आध्यात्मिक संत सेवाभावी ट्रस्टच्या अंतर्गत काढण्यात आलेली आहे. जंक्शन साईनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे इथून 13 तारखेला पालखीचं प्रस्थान झालं आणि ही पालखी आदमापूरला जाणार आहे. आदमापूरला किती दिवसाचा हा तुमचा प्रवास आहे? 11 दिवसाचा प्रवास आहे. 11 दिवसाचा प्रवास. या प्रवासादरम्यान तुमचं मुक्काम कोणकोणत्या ठिकाणी आहेत? मुक्काम असं 11 ठिकाणी मुक्काम करण्यात आलेला आहे. जशा पद्धतीनं मुक्कामाचे नियोजन व्यवस्थित पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या गावात हे आहेत मुक्काम तुमचे? आता 11 ठिकाणी म्हणजेच आता ही वावरियाच्या पुढे थदाळे, नंतर नातेपुते असं करत करत आम्ही 11 ठिकाणी मुक्काम करणार आहे. आता एक सांगा की ही जी पालखीचा सोहळा तुम्ही आयोजित केलेला आहे त्याची संकल्पना काय आहे? म्हणजे की आध्यात्मिक मार्गाचा प्रचार व्हावा. आता सद्गुरू संत बाळूमामा आहेत, त्यांची भावना लोकांपर्यंत पोहोचावी. त्यांच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्रित यावं, ही एकोप्याची सर्व धर्मीय समभाव यावा. या ट्रस्ट मार्फत आम्ही जे असे चांगल्या गोष्टींचं साधू संतांची पावनभूमी म्हणून चांगल्या प्रकारे कार्य करतो. एक सांगा की तुम्ही मुस्लिम समाजातला आहात तरी सुद्धा संत बाळूमामाची पालखीचं तुम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. तर कारण काय त्याच्या पाठीमाग? आवड आणि भक्ती. मला पहिल्यापासूनच संत बाळूमामांची सेवा करण्याची फार आवड आहे.
मी बकऱ्यामध्ये जातो. संत बाळूमामांची जितके जमेल तितकी, माझ्या पद्धतीने तर जमेल इतकी सेवा मी करतो. किती वर्षापासून तुम्ही ही सेवा करताय? मी पहिलीपासूनच सेवा करतोय, पहिल्यापासूनच जसं मला समजतंय तेव्हापासूनच सेवा करतोय. साधारण आता किती वर्ष झाले असतील? त्या मला आठवतंय तसं तर मी 4थी पासून बाळूमामांच्या सेवेत आहे. चांगली गोष्ट आहे. हम्म. आता आपल्या सोबत आहेत हे बापू खरतोडे, तर हे आपल्याला माहिती देत आहेत. तर ही परंपरा जोपासण्याचं काय आहे तुमची पाठीमागची भूमिका? हे एक मामांचे संतांच्या रूपी जी सेवा आलेली आहे की बाबा सर्व धर्मांनी एकत्रित येऊन एकोप्याची सलोख्याची भावना जपावी, आणि त्यांनी एक चालू पिढीला एक संकेत दिलेला आहे की बाबा काय केले पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, आणि ते आमची आम्हाला फार आवड लागली, आणि त्या आवडीमार्फत आम्ही ही परंपरा जोपासण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. आताच आपल्याला परंपरेचं सांगितलेलं आहे. आणि संत बाळूमामा हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मामांचं पूर्ण कार्य, जगातच थोडक्यात पूर्ण जगातच मामांचं कार्य माहीत आहे, विचारधारा आहे. आणि एक तरुण पिढी म्हणा किंवा सातत्यानं हा मामांचा विचार कार्य जोपासण्याचं काम होत आहे. आणि आपल्याला विशेष वाटतं की संत सेवाभावी ट्रस्ट आहे आध्यात्मिक क्षेत्रातलं, त्याचे अध्यक्ष सुद्धा मुस्लिम समाजातला आहे. म्हणजे सर्व धर्मीयचा एकोपा या ट्रस्टच्या माध्यमातून जोपासला आहे. आणि ही थोड्याच दिवसात आदमापूरला ही पालखी जात आहे. आता आदमापूरला गेल्यानंतर तुमचं तिथलं कार्यक्रम काय आहेत? आता जातच असताना ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय आहे त्या ठिकाणी जात असताना भजन कीर्तन प्रवचन किंवा अशा प्रकारे अनेक कार्यक्रम ठेवले जातात. आता तुम्ही एक सांगा की हा एक दिंडी सोहळा तुम्ही आज आयोजित केलेला आहे, पण ट्रस्टच्या माध्यमातून अजून काय वर्षभर तुमचे काही कार्यक्रम इतर असतात का? हा पालखी सोहळा वगळता प्रत्येक असतात, प्रत्येकांचे कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या यांचे कार्यक्रम असतात प्रत्येक. तिथीमितीला ज्या वेळेस जी तिथं असेल, एकादशी आहे किंवा एकादशी पुण्यतिथी साजरी करायची मामांची किंवा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, तर ती आध्यात्मिक सेवेतनं तिथं सगळी एकत्र येऊन ते आम्ही साजरी करतो. म्हणजेच असं हे बाळूमामाचंच नाही तर प्रत्येक बाकीच्या सण संतांसाठी उत्सव येईल ते आम्ही ते साजरी करतोच. आषाढी एकादशी असेल, परत महाशिवरात्र असेल, अशा प्रकारे कार्यक्रम आम्ही घरगुती सर्व पण साजरे धर्मीय करतो. एकोपा हो, आणि सर्व धर्मात जे काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत वेगवेगळे आमच्या समाजातले रमजानी सुद्धा आम्ही सर्वातलं हे करूनच साजरी करतो, एकत्र येऊनच साजरी करतो. चांगली गोष्ट आहे. सर्व धर्मीय एकोपा का आम्ही सर्व एक आहोत, हाच संदेश संत बाळूमामाच्या या पालखी सोहळ्यातून जमीर भाईंनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यांच्या या पालखी सोहळ्यात मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा. याशिवाय त्यांनी जी आपल्याला मानदेश भूषणला माहिती दिली त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद. केलेलं आहे. हा बाळूमामांच्या पालखीतला स्वयंपाकाचं ठिकाण दुपार. आत्ताच आपण श्री सद्गुरू बाळूमामा यांची पालखी सोहळा बघितलेला आहे. तो पालखी सोहळा जवळच येत आहेत, पण या पालखी सोहळ्यामध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत त्या लोकांचा महत्त्वाचा एक विषय असतो तो जेवणाचा. आणि तो जेवणाचा कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं असतो. पण आता जो आपण आलेला आहे तो आलो आहे दहिवडी शेजारी महादेवाचं मंदिर दिसत आहे. आणि पावतका म्हणून हा आपल्याला टप्पा माहीत आहे.
आणि हा जो त्यांचा थांबण्याचा एक टप्पा आहे, या ठिकाणी आता आपण जे बघत आहात ती स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. महिला स्वयंपाक करत आहेत चुलीवर. तिकडं जेवणाची भाजीची सुरुवात झालेली आहे. आणि ह्या जो जेवणाचा कार्यक्रमाचं नियोजन असतं, किती लोकांचं असतं किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं जातं, या संदर्भात आपल्याला दाऊद शेख माहिती देत आहेत. एक सांगा की जे तुमच्या दिंडीमध्ये सहभागी लोक झालेले आहेत ते किती आहेत? साधारण 50 ते 60 लोक आहेत. 50 ते 60 लोक आहेत. पण जेवणाची व्यवस्था तुमची कशी असते? किती वेळ असते? येळातून 3 सकाळच्या पारी नाश्ता असतो 9च्या दरम्यान आणि दुपारी 2च्या दरम्यान दुपारचं जेवण असतं. संध्याकाळी 8च्या टायमाला संध्याकाळचं जेवण असतं. म्हणजे 2 टाइम जेवण, 1 टाइमचा नाश्ता या सहभागी झालेल्या लोकांचा असतो. तर ते तयारी कशी करता तुम्ही? म्हणजे पूर्ण तयारी ह्यांची स्वयंपाकाची काय दिंडी पाठीमागं आहे तोपर्यंत आम्ही पुढे येतो आणि त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था करतो आम्ही. आणि इथला स्वयंपाक झाला का पुढच्या पूर्ण जबाबदारी तुमची फक्त स्वयंपाकाची आहे? हो. त्यांना कुठलंही जेवण नाश्ता कमी पडू नये. पडून देतच नाही. सर, आता आपल्यासोबत आहेत ते अशोक गावडे. आता एक सांगा की जे आता दाऊद शेख यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली आहे. 50-60 लोक जी काही सहभागी झालेले आहेत त्या सर्वांची आम्ही जेवणाची व्यवस्था करतो. पण आता एक प्रश्न पडतोय की हे तुमची सेवाभावी ट्रस्ट आहे, संत सेवाभावी ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही अन्नदान जेवणाची व्यवस्था करत आहात. पण तुम्हाला अन्नदाते काय मिळू शकतात काय किंवा देतात का तसं? नाही, आता ह्या चालू वर्षी अजून ट्रस्टमार्फत काही जेवणाचं आम्ही 1-2 ठिकाणी केलेलं आहे नियोजन. ज्या ठिकाणी आम्हाला अन्नदाते नाही भेटले त्या ठिकाणी आम्ही ट्रस्ट जेवण नियोजन केले. आणि ज्या ठिकाणी भक्तगण आम्हाला भेटले की आम्ही जे अन्नदान करू त्या ठिकाणी त्यांचं अन्नदान घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे ट्रस्ट आणि अन्नदाते हो असं मिळून आम्ही चालवलं. किती दिवसाचा हा तुमचा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम? 11 दिवसाचा प्रवास आहे. 11 दिवसाचा? हो. 11 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था तुमच्या या मंडळातर्फे, ट्रस्ट आणि भक्तगण यांच्या मार्फत आम्ही चालू ठेवतो. दोन्हीच्या वतीनं तुम्ही ही जेवणाची व्यवस्था करत आहात. फक्त जेवण बनवणे हाच तुमचा एकमेव एक कार्यक्रम दिवसाचा ठरलेला आहे. म्हणजे आता ही एक 16 आहे. 16मध्ये सगळं एक माणूस सगळं करू शकत नाही. मग ह्यामध्ये विभागून थोडंसं कामं केली तर व्यवस्थित 16 पार पडू शकतो. ह्या संदर्भात आम्ही मग थोडं विभागणी केली आहेत कामांच्या. त्या पद्धतीने आम्ही कामं करून पुढं चाललेलो आहे. आता आम्ही जेवणाचं बघतोय ते मागं 16 बघतात. म्हणजे असं सकाळपर्यंत संध्याकाळी बसून आम्ही नियोजन करतो. आणखीन म्हणजे रोजचं उद्याचं काय प्लॅनिंग करायचं, कसं करायचं, पुढं कसं जायचं, कोणी कसं चालायचं जायचं, हे सगळ्या गोष्टींचं सगळ्यांनी थोडं विभागून घेतलेलं आहे सगळी कामं. धन्यवाद. आजची तुमचं वय काय आहे? माझं 81 वय. नाव काय? मुक्ताबाई. मुक्ताबाई. आडनाव? सरगर. मग तुम्ही ह्या पालखी सोहळ्यात कशाला सहभागी झाला? का कारण काय? जाऊ वाटलं देवाला म्हणून देवाने बोलवलं म्हणजे चालली. आता आपलं वय नाही पण आपली इच्छा आहे. या वयात तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले. आता आपण जी पालखी सोहळा बघत आहात संत सद्गुरू बाळू मामांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण जे बघितलेलं आहे. या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला खास करून तरुण मुलं दिसत आहेत. आणि ही तरुण मुलं या पालखी सोहळ्यामध्ये का सहभागी झालेले आहेत? खरं तर शिक्षण घेण्याचं यांचं वय आहे किंवा नोकरीचं म्हणा किंवा असं असताना सुद्धा ही तरुण मुलं काय या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुझं नाव काय? विश्वजित गोळवे. विश्वजित गोळवे. गोळवे. तू या पालखी सोहळ्यामध्ये का सहभागी झालेला आहे? आजची पिढी बघितलं तर मोबाईल, अँड्रॉइड ह्या गोष्टीमध्ये व्यस्त असते. आजच्या काळात वयस्कर माणसांना दिंडीत वारीत पाहायला मिळतात. मग आपण तरुण मुलांनी असं पुढे का नाही यावं? आपण का भक्ती मार्ग घेऊ नये? तू कितवीत शिकत आहे? मी आता माझं ग्रॅज्युएशन झालं. कुठल्या विषयातून? आर्ट्स. बी आर्ट्स. बी आर्ट. बी पूर्ण केलेला आहेस? हा, पूर्ण झालं आता. आणि तू ह्या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. माझं नाव काय? माझं नाव परशुराम गावडे. गावडे. हा. शिक्षण काय झालंय? माझं 12वी शिक्षण झाले. 12वी शिक्षण झालेलं आहे. मग 12वी शिक्षण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या दिंडी सोहळ्यामध्ये का सहभागी व्हावं वाटलं? मला हा नाद म्हणजे भयंकर म्हणजे असं मला आवडतो नाद हे बाळूमामांचा. माझे वडील
2009 साली मेंढराकडे गेलो होतो मी लहान होतो त्यावेळेस. म्हणून हे नाद मी पिढ्यानपुढं चालवायचा आहे, म्हणून मी हे नाद बाळूमामांचा आवडतो मला. म्हणजे वडिलांची एक परंपरा आहे हा आणि तेच ना. मुलगा या नात्यानं हा एक परंपरा चालावी चालावी म्हणून पुढं. आणि याशिवाय एक वडिलांची इच्छा हा आणि बाळूमामावर असणारी श्रद्धा श्रद्धा. या विचारातून तुम्ही या जोपर्यंत माझी भावपूर्ण श्रद्धांजली होत नाही तोपर्यंत हा नाद माझा राहीलच म्हणजे मामांचा. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही हो दिंडीमध्ये सहभागी होणार. हा. आता आपल्या सोबत आहेत अक्षय कोंडी खटके. अक्षय कोंडी खटके. शिक्षण काय झालंय तुमचं? आता माझे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. हा आता B.Ed म्हणून ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. पण एक आपल्याला असावं नाद असावं प्रत्येक गोष्टी बरोबर एक संतांची यांच्या बरोबर सगळ्यात पायी दिंडी म्हणा परत सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपलं असावं सगळ्या गोष्टीत आपण समोर असावं. कारण की आपण आजकालच्या पिढीचं काय झालंय माहितीये का की आज मोबाईल म्हणा सगळ्या बाकीच्या गोष्टीत जास्त आहेत, पण अशा गोष्टीचा देवाचा पण नाद पाहिजे हे गरजेचं आहे. आणि आजच्या काळात हे गरजेचं आहे. ह्यामुळेच तर आपण एक आयुष्य कसं जगायचं हे समजतं आणि कशामुळे जगायचं का जगायचं हे पण आपल्याला समजतं. त्यामुळे आपल्याला देवाचा नाद पाहिजेच. कुठल्या ना भक्तीतनं आपण काही ना काय आपण शिकत असतो आणि ते पुढं आपलं तेच पिढ्यानं पिढे चालत असतं. त्यामुळे ह्या गोष्टीमधून सगळ्या गोष्टी सर्व समजतात. त्यामुळे आपण एक नाद म्हणून किंवा एक आपली आवड म्हणून किंवा आपल्याला पहिले देवाची आपली श्रद्धा आहे ह्या गोष्टीमुळं आपण ह्या गोष्टीत आलेलो आहे. आणि आता बघा सगळं वय नाही तर बघते ती तरुण पिढीच आहे. बरेच तरुण पिढी 70% तरुण पिढीच आहे. जसे मामांचे म्हणा सद्गुरू बाळूमामाचे म्हणा सर्व देवांचे असे आशीर्वाद पण मिळून जातात. थोर मोठ्या लोकांचे पण परत आपले मोठे असतात परत लहान मुलांचे यांचे सर्वांचे आपल्याला समजून जाते कसे काय कोणासंग कसे वागायचे कसे नाही सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे आपण ह्यावर उतरलोय. आणि असं नाही की ह्याच गोष्टीत सर्व गोष्टीत आपण हे आहे पण आपल्या देवाचा एक नाद असा म्हणून आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राबरोबर पण तुम्ही हो. वेगवेगळ्या क्षेत्रात स्पोर्ट मध्ये सगळ्या गोष्टीत आहे पण आपलं आध्यात्मिक कसं त्याबरोबर आध्यात्मिकचा पण साथ पाहिजे त्याशिवाय आपण आयुष्यात सक्सेस होणार नाही. धन्यवाद डॉक्टर आयुष्य याशिवाय तुम्ही आणि आम्ही विविध कार्यक्रम पण करतात आहे. आमचे जे आम्ही त्यांना गुरु मानतो ते आमचे मुस्लिम धर्माचे आहेत पण ते आमचे गणपती बाप्पा म्हणा परत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा शिवाजी महाराज सर्व धर्मांचे शिवाजी महाराजांनी कसं बालाबरोबर घेऊन केलं तसंच सर्व यांनी असे तरुण पिढी घेऊन सर्व कार्यक्रम राबवतात आणि सर्व पद्धतीने कार्यक्रम पूर्ण पार पाडतात आणि न कुणाला दुखावता न कुणाला हे करता व्यवस्थितरित्या पार पाडतात. आणि ते सगळ्यांना ते प्रेमळ भावनेने सगळ्या अशा प्रेमाने सर्व गोष्टी बोलतात सांगतात ते सर्वांना पटतात. त्यांच्या सगळं अध्यक्षाखाली सर्व कार्यक्रम पार पडतात. हे सर्वांना आवडतं. ह्यामुळं आज तरुण पिढी संघ आहे. नाही असं इतर कुठं बघायला भेटणार नाही तरुण पिढी. कारण तिथं पण माया पण गरजेचीच आहे प्रेम पण गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे. आताच आपल्याला अक्षयने सांगितलंय की जीवन जगायचं असेल तर आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिजे आध्यात्मिक आशीर्वाद ज्याला देवाचा आशीर्वाद पाहिजे आणि तरुण पिढीने तो घ्यावा. कारण आज तरुण पिढी जर बघितली तर खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे आध्यात्मिक क्षेत्रात तरुण पिढीचा जो वावर आहे तो फार कमी प्रमाणात दिसत आहे. पण हा जो वावर आहे तो आमचे जमीर शेख यांनी अध्यक्ष या नात्यातून त्यांच्या गावातील किंवा तालुका पातळीवर एक वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. आणि खरं तर जमीर शेख यांचं मनापासून मानदेश भूषण टीमच्या वतीनं त्यांना आपण धन्यवाद देऊया. कारण खरं तर सर्वधर्मीयांचा जो आहे विचार तो आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे. तरुण पिढीला कसं म्हणजे एकत्र करायचं तरुण पिढीचं खरं तर स्वभाव बघता त्यांना कसं कंट्रोल करायचं किंवा त्यांना कसं सामावून घ्यायचं याची जी कला आहे ते अध्यक्ष या नात्यानं फार मोठी जबाबदारी जमीर शेख यांच्यावर होती आणि आहे. पण ती जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. कारण तरुण पिढी एकत्र आणणं एकत्र कार्यक्रमात आणणं ही फार कसोटी असते अवघड असतो. पण हा अवघड टप्पा अध्यक्ष या नात्यानं जमीर शेख यांनी आणलेला आहे. याशिवाय त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही बाळूमामांच्या पालखीबरोबर जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा अन्य काही कुठल्या समाजातल्या वेगवेगळे कार्यक्रम असेल हे सर्व कार्यक्रम आम्ही तितक्याच क्षमतेने साजरे करतो आणि त्यामुळे एक आम्हाला एक आनंद त्याच्यातून मिळत आहे. आणि हाच आनंद आज तरुण पिढीच्या पाठीशी ठेवता येते. तरुण पिढीच्या पाठीशी एक प्रेमळपणाचं एक
हात ठेवतात हे आपल्याला अक्षय यांनी सांगितलेलं आहे. आणि तरुण पिढीला काय लागतं, काय हवं याची जी एक नस म्हणतो ते अध्यक्ष जमीर शेख यांना मिळालेले आहे, त्यांना सापडलेले आहे. आणि त्याच भूमिकेतून हे विविध जे कार्यक्रम साजरे करतायत. आज आपल्यासोबत आहेत तो एक शाळकरी विद्यार्थी आहे. तुझं नाव काय रे? अथर्व दत्तू खरतोडे. खरतोडे. तू कितवी शिकत आहे? 8वी. 8वीत. शाळेचं नाव काय आहे? श्री हरणेश्वर विद्यालय कळस. कळस. तालुका कुठला आहे? इंदापूर. इंदापूर तालुका. बरं, मला एक सांग की आता तू 8वीला आहे, शाळा आता सुरू असेल, परीक्षा झाल्या असेल, पण एक प्रश्न पडतो की तू या दिंडीमध्ये संत सद्गुरू बाळूमामांच्या दिंडीमध्ये का सहभागी झालाय? तुला का वाटलं की शाळा तर सोडून या दिंडीमध्ये सहभागी व्हावं? कारण काय तुला वाटलं? ते आवडतात म्हणून. हा, म्हणजे बाळूमामा तुला आवडतात, म्हणजे एक थोडक्यात की तुला बाळूमामावर तुझी श्रद्धा आहे, बाळूमामाचे विचार कार्य आवडतात आणि म्हणून तू या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. आपल्यासोबत आहेत बापू खैरतोडे. आता एक सांगा की तुम्ही काय करता आता नक्की? मी शेतकरी आहे. माझं नाव बापू बाळू खारतोडे आहे आणि मी कळस गावचा रहिवासी असून मला मामांच्या विषयी भरपूर प्रेम आहे. मला मामांचं म्हणजे मनापासून आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे चांगलं वाटतं मनाला. त्याच्यामुळं पायवारीसाठी आम्ही आनंदाने चाललोय, नाचत डोलत चाललेलं आहे. आणि ह्या वारीतनं आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की अजून बी तरुण पिढीने ह्या आध्यात्मिक दृष्टी किंवा संतांच्या सहवासात यावं असं आमची एक इच्छा आहे. बापूंनी खरं तर आता सांगितलेलं आहे आणि तरुण पिढीने यात सहभाग व्हावा. खरं तर बापूंच्या विचारानुसार किंवा मतानुसार हळूहळू पिढी गावात हळूहळू सहभागी होत आहे. खरं तर या पिढीचं, तरुण पिढीचं आपण मनापासून त्यांचं कौतुक करूया, धन्यवाद देऊया त्यांना. आणि जमीर शेख हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते नक्कीच त्यांना पुढच्या वारीमध्ये यात जास्त सहभाग नोंदवतील अशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा व्यक्त करूया. आता आपल्यासोबत आहेत ते तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव नाना हरिहर, राहणार गुणवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं, आज तुमचं हे वय किती आहे साधारण? माझं आत्ता या ठिकाणी 69 वय चालू आहे. 69 वय. मग ह्या 69व्या वयात अक्षय तरुण मुलाला लाजवेल असे तुम्ही जे सहभागी झालेला आहात, पण कारण काय की तुमचं हे वयाच्या 70व्या वर्षी, 69व्या वर्षी सहभागी होण्यापाठीमागचं? मला सांगण्याचा दृष्टिकोन भाव तिथं देव. आपण आजचा युग, तरुण पिढीचं युग पाहत आलोय, आपल्या काळातलं युग बघत आलोय. आपण आयुष्य आत्तापर्यंत कसं घातलं, आयुष्य पूर्ण कसं केलं. आपल्या वेळेला आपल्याला मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, शाळा ह्या मुलांना घरी शिक्षणाला शिकवणीचा वेध नव्हता. आणि आजच्या ह्या नवीन पिढीमध्ये मोबाईलनी विद्यार्थी तरुण वर्ग ह्या धार्मिक युगाकडं वळण्यासाठी तयार नाही. म्हणून आम्ही एक आपल्या सर्व आमच्या आध्यात्मिक सेवा ट्रस्ट त्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नवीन तरुण पोरांना, तरुण या सर्व विद्यार्थ्यांना एक आध्यात्मिक नाद, भजन, कीर्तन, प्रवचन हा लागावा आणि हा वेद त्यांच्या पाठीमागून त्यांच्या पुढच्या पिढीला आयुष्यामध्ये पूर्णतः उपयोगी येईल. आणि महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे हे आध्यात्मिक संत सेवा ट्रस्टचे माझे जवळचे श्री जमीर शेख हे मोमेडियन, आणि मोमेडियन म्हणताना आपण काय होतो, देव हा सगळ्याला पावलेला आहे, एकालाही देव पावलेला असा नाही. पण आपण श्रद्धा जर ठेवली तर पूर्ण आपण कोणत्या ना कोणत्याच्या देवामार्फत आपली सेवा तर आपली होतीच, पण देव आपल्याला कधी घावल आणि कधी सापडल हे मनी ध्यानी येत नाही. आमच्या या ट्रस्टच्या मार्फत हे जमीर शेख आहेत, आम्ही त्या ट्रस्ट मार्फत सर्व हे आमच्याबरोबर जे ग्रुप आहे, आम्ही शिवजयंती,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, सर्व प्रकार नवरात्र उत्सव, नवरात्रामध्ये आम्ही जमीर शेख यांच्याकडे आपण गौराया, गणपती, नवरात्रात देवीची मूर्ती आणि विशेषतः म्हणजे पूर्ण कार्यक्रम, एकही 1 रुपया कुणाची वर्गणी, हे वर्गणी करून किंवा पावती देऊन वर्गणीत द्या आणि हा आपण कार्यक्रम करायचा आहे असं आमचं ध्येय नाहीये. आमचं ध्येय एकच आहे, आध्यात्मिक सेवा ट्रस्ट मार्फत या तरुण पिढीला या अध्यात्माकडं कसं वळवायचं आणि या ट्रस्टचं आमचं नाव या अध्यात्मामधून पुढं कसं यावं एवढीच आमची बाळूमामाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद, चांगली माहिती बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बाळूमामाच्या नावानं.